महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. कोंढावळ लाचकांडात आरोपी अटकेत. आता संपत्तीचा एक हिशोब तपासा. बेहिशेबी मालमत्तेची सखोल चौकशी होणार का? कोंढावळ बीटमधील लाचकांडात वनरक्षकानंतर दुसऱ्या आरोपीला अटक झाल्यानं प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय. मात्र अटक आणि गुन्ह्यापुरतीच कारवाई मर्यादित न ठेवता आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची सखोल चौकशी होणार का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. लाच प्रकरणात तपास करताना संबंधित आरोपींच्या उत्पन्नाचे स्रोत, बँक व्यवहार, स्थावर जंगम मालमत्ता, वाहनांची खरेदी, जमीन जुमल्याचे व्यवहार तसेच अलीकडील आर्थिक व्यवहार यांची तपासणी केली जाणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्ता अधिक आढळली तर तिचा स्रोत काय, या प्रश्नाचं उत्तर तपास यंत्रणांनी शोधणं गरजेचं आहे. केवळ लाचेची रक्कम जप्त करून किंवा आरोपीला अटक करून प्रकरण संपवणं पुरेसं नाहीये. लाचखोरी मागील आर्थिक साखळी शोधणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आरोपींच्या नावावर किंवा त्यांच्या संबंधित व्यक्तीच्या नावावर असलेल्या मालमत्तेची कायदेशीर पद्धतीनं पडताळणी होणार का? मागील काही वर्षातील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जाणार का? लाच प्रकरणातून पैसा कुठून आला आणि कुठे गेला याचा तपास होणार का, असे सवाल आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे जर तपासात आरोपींच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा त्यांच्या मालमत्तेत मोठी तफावत आढळली तर त्या संपत्तीच्या स्रोताची स्वतंत्रपणे चौकशी होणं आवश्यक ठरेल. त्यामुळे संबंधित तपास यंत्रणांनी केवळ अटकेपुरती कारवाई न करता आरोपींच्या संपत्तीचा संपूर्ण आर्थिक एक्सरे करावा, अशी मागणी जोर धरतीये. कोंढावळ लाचकांडाचा खरा चेहरा फक्त लाचेच्या रकमेपुरता आहे की त्यामागे आणखी मोठी साखळी आहे, याचा पर्दाफाश आता सखोल तपासातूनच होणार आहे. आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होते की नाही, याकडे जनतेचं लक्ष लागलंय. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.